नमस्कार, कसे आहात? मस्त ना? तर मी पण मस्तच आहे। तर आज आपण वेगळी अशी भाजी बघणार आहोत, मेथीची, लसूणी मेथी। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला मेथीची बारीक भाजी करून टाकायची आहे। मी थोडीशी मीडियमच ठेवलेली आहे, तुम्ही बारीक सुद्धा एकदम कापू शकता। एक ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला ही अशी तेलामध्ये आपल्याला अशी फ्राय करून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे। भाजी जास्त शिजवायची नाही, 1 ते 1.5 मिनिट जास्तच होतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचे। 1 ते 1.5 मिनिटातच आपल्याला ही भाजी खाली काढून घ्यायची, म्हणजे कढईमधून, आणि आपल्याला तिची फोडणी करून घ्यायची। आता फोडणीसाठी मी इथं लसूण घेतलेला आहे, तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ 1 चमचा, 1 चमचा शेंगदाणे आणि 1 चमचा बेसन, हे प्रमाण आहे, वाटून घ्यायचं आपल्याला। आता इथं भाजी काढून घेतली, आता कढईमध्ये तेल टाकून घेतले, जिरं मोहरी। आता लसूणी मेथी म्हणजे लसणाचा वापर जास्त प्रमाणात होतो, लसूण बारीक कापून घेतलेला आहे। आता कांदा टाकला आहे, त्याच्यात कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं आणि राई हे फोडणीला घालून हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। कांदा चांगला भाजला की आपल्याला इथं टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, तो सुद्धा एकदम बारीक कापायचा आहे, जास्त जाड ठेवायचा नाही, एकदम बारीकच कापून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो दोन्ही सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं, ते लवकर कांदा शिजावा म्हणून थोडंसं मीठ टाकले मी। आणि आता हे जे वाटण केलं होतं ते इथं ॲड करून घ्यायचं आहे। आता वाटणामध्ये तुम्ही बघितलं की लसूण घेतलेला आहे मी, शेंगदाणे घेतलेत 1 चमचा, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा बेसन आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं, ते इथं ॲड करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता हे चांगलं भाजलं की वेळेत येते मसाले टाकण्याची, तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता। एरवी आम्ही मेथीची भाजी मिरची टाकून बनवतो, पण या भाजीमध्ये मी लाल मसाला म्हणजेच घरगुती आपलं तिखट आहे ते टाकलेलं आहे। मग गरम मसाला टाकला आहे, धना पावडर, जिरा पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि घरगुती आपला मसाला, हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत, चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि मी एक गोष्ट करायला विसरली की याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, जेव्हा भाजी आपण टाकू ना तेव्हा ती चिकटणार नाही कढईला। मी पाणी टाकलं नव्हतं, त्यामुळे माझी थोडासा जो मसाला आहे ना तो चिकटला होता। आता हे जे मसाले सगळे टाकले ना आपण की 1 ते 2 चमचे आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे काय होईल, हा मसाला चांगला व्यवस्थित शिजेल आणि कढईला चिकटणार नाही, ही टिप आहे। आता माझ्याकडून ही गोष्ट राहून गेली करायची, पण तुम्ही नक्की करा। आणि आता भाजी ॲड करायची आहे, चांगली मिक्स करून घ्यायची। तुम्ही बघू शकता की कढईला थोडासा मसाला म्हणा की लागलेला आहे, तो लागू नये म्हणून 1 चमचा पाणी अगोदरच टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं वरतून मीठ टाकायचं आहे। मग आपली मस्त अशी लसूणी मेथी तयार। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।